जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग। मित्रांनो, मोगडा मारत आहे शेतामध्ये। मित्रांनो, ह्या शेतामध्ये गवत लय होतं मित्रांनो। मोगडा मारायला खूप त्रास झाला, मोगडा सारखं भरत होता। तर बी कसं करून शेत मारलो बघा। थोडे उशीर झाली म्हणलो शेत मारलो, ते एक नंबर लागत होता मित्रांनो मोगडा। कुठं गवत दाट असल्यामुळे मोगडा भरत होतं। तिथलं मोगडा मारणं झालं मित्रांनो। आता चाललंय बघा दुसरीकडे मोगडा मारण्यासाठी। आपलं मोगडा आहे मित्रांनो, 9 पानाचा मोगडा आहे बघा। एक नंबर मोगडा लागते मित्रांनो। पेरणीसाठी ते एक नंबर मोगडा आहे मित्रांनो, रब्बी पेरणीसाठी। नका पुढे पेरणी यंत्र आहे बघा। लगेच मोगडा मारलं का त्याच्या पाठीमागे लगेच पेरणी यंत्र चालू करणार आहे मित्रांनो। आता इथं मारत आहे बघा। हे आहे बघा 2.5 चक्करची पट्टी, असं लांब आहे मित्रांनो, आडवं कमी आहे। हे बघू शकता इथं गवत काही नव्हतं मित्रांनो। कसं चाललंय बघा मोगडा, एकदम सनाट चाललंय मित्रांनो। नंबर 1 रान होत आहे मित्रांनो। मोगडा मारलं का जास्त वल उडून जात नाही मित्रांनो, वल रानामध्ये राहते। शेतकरी ते जास्त पाणी लागतं म्हणून ते साळ पेरलेत मित्रांनो। बघा थोडीशी साळ पेरल्यात बघा। एका पाण्याने किती मोठा खड्डा पडलाय बघा मित्रांनो। एवढं पाऊस पडले तर कसं जमिनी उकरले बघा, किती मोठा खड्डा आहे बघा। इथं मोठं लटवडा आहे, पुरा रानातून पडलत मित्रांनो। इथं या शेतकऱ्याचं खूप नुकसान झाले सोयाबीनचं बघा। सोयाबीन वाटोळं झालं मित्रांनो। या वड्याच्या कडचं पुरा काय पट्टी इथलं। नंतर ने का वड्याने मोगडा मारलो मित्रांनो। हे वड्यात मारलो बघा। वड्यात पण मारलं का वड्यामधलं गवत निघून जाते, वड्यात थंड राहतात, तुरीला पण चांगलं होतं मित्रांनो। वड्यामध्ये पण मोगडा मारायचं, गवत जाते, रान भुसभुशीत असल्यामुळं वल थंड धरून राहते तुरीला। तिथून झाल्यावर मित्रांनो अजून दुसरीकडे आलं बघा मोगडा मारायला। आज दिवसभरामध्ये 8-9 एकर मोगडा मारलं बघा। लाईक करा, सबस्क्राईब